हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी गणित भाग 1 व 2. आपला दिवस आहे 15वा. मित्रांनो, दिवस 15वा सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की फॉलो करू शकतात. टेलिग्राम या माझ्या चॅनलवर गिरासे इझी मॅथ्स, त्यावर तुम्ही फॉलो करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मित्रांनो दिली जातील. इव्हन आपण चाचणी परीक्षासुद्धा त्या टेलिग्राम चॅनलवर आपण सोडवणार आहोत, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. दिवस 15वा. दिवस 15वा घटक आहे त्रिकोणांची एकरूपता. मित्रांनो, आजच्या दिवशी आपल्याला एकरूपतेच्या कसोट्या शिकायच्या आहेत आणि एकरूपता म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार आहोत. एकरूप रेषाखंड. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात. आकृतीमध्ये समजा मित्रांनो, रेषा ए बी हा 5 सेंटीमीटर आहे आणि रेषा सी डी हा सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. तर आपण म्हणू शकतो लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी आणि किंवा रेख ए बी एकरूप. हे जे साइन आहे मित्रांनो, एकरूपतेचं साइन आहे. रेख सी डी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्ग्रुअन्स असे म्हणतो, या पद्धतीने मित्रांनो हे एकरूपतेचं साइन आहे. हे नीट लक्षात असू द्या. मग जर त्यांची लांबी समान आहे, समान लांबीचे आहेत, तर ते रेषाखंड जे आहेत ते काय आहेत तर एकरूप आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, एकरूप कोणाची व्याख्यासुद्धा आपल्याला तशीच करता येते. जर दिलेल्या दोन कोणांची मापे समान असतील तर ते दोन कोण एकरूप असतात. समजा एखादा कोण ए कोण समजा तुम्हाला 30 अंश दिला आहे आणि कोण बी सुद्धा 30 असेल तर ते दोन कोण एकरूप असतील असे आपण म्हणू. एकरूप त्रिकोण मित्रांनो, जर ढोबळ मनाने आपण विचार केला, या दोन आकृती आहेत, एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर ठेवला आणि तो जर तंतोतंत जोडला तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हटलं जातं. आता हा जो त्रिकोण आहे A1 B1 C1, हा त्रिकोण उचलला आणि याच्यावर ठेवला आणि तो जर तंतोतंत जोडला तर आपण म्हणतो ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजे त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR, याला आपण समजा नाव PQR दिलं तर काय होईल, ते एकरूप आहेत. आता मित्रांनो, हे तंतोतंत जोडलं म्हणजे नेमकं काय झालं तर याचे टोटल 6 घटक जे आहेत ते एकरूप आले. आता हे 6 घटक कोणते तर पहिला घटक बघा, हा कोणने हा कोण जुळाला. त्याचप्रमाणे हा कोण आणि हा कोण जो आहे तो सुद्धा जुळाला म्हणजे एकरूप आला. आणि हा कोण आणि कोण, हा सी कोण म्हणूया, C1 C2, हे एकरूप आले. मग 3 घटक झाले, 3 कोण आणि दुसरे 3 घटक कोणते तर त्या म्हणजे बाजू. ज्यावेळेस हा त्रिकोण ज्यावेळेस आपण इकडे उचलून ठेवला त्यावेळेस ही बाजू आणि ही बाजू जुळाली, कारण की यांची लांबी समान होती त्यामुळे ते तंतोतंत जुळले. ही बाजू आणि ही बाजू ही जुळाली आणि तिसरी ही शेवटची बाजू, ही बाजू आणि ही बाजू पण जुळाली. म्हणून ते दोन त्रिकोण काय आहेत एकरूप आहेत. मग तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर टोटल 6 घटक हे एकरूप असणं गरजेचं आहे. 3 बाजू आणि 3 कोण. त्रिकोणांची एकरूपता. मित्रांनो, या खालील आकृतीमध्ये त्रिकोण STU आणि त्रिकोण XYZ हे एकरूप दाखवले. आता इथे बघा, या पद्धतीने एकरूपतेचं चिन्ह दाखवलं आहे. आता काही चिन्हांनुसार सुद्धा ते घटक जे ते एकरूप आहेत असं आपण समजायचं. आता कोण एस जर बघितला मित्रांनो, इथे काय कोणतं चिन्ह आहे तो गोल केलेलं आहे. इकडे सुद्धा दुसऱ्या त्रिकोणात एक्सला गोल केलं. याचा अर्थ काय, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कोण एस व कोण एक्स, एस आणि एक्स हे एकरूप आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, कोण टी बघा, टीला या पद्धतीने चिन्ह केलं आहे. इकडे जर बघितलं तर झेडला केलं आहे, म्हणजे टी जेवढ्या अंशाचा असेल तेवढाच झेड असेल, म्हणून टी आणि झेड एकरूप आहेत. त्याचप्रमाणे यूचं जर साईन बघितलं तिथे बघा फुली मारली आणि इकडे वायला फुली मारली, म्हणजेच काय, कोण यू एकरूप कोण वाय. अशा पद्धतीने हे 3 बाजू जे आहेत मित्रांनो या एकरूप आहेत. त्याचप्रमाणे 3 कोण एकरूप आहेत. आता 3 बाजूसुद्धा आपल्याला दिसत आहेत बघा. इथे एक साईन केली म्हणजे एक रेषा मारली, इकडे एक रेषा मारली. याचा अर्थ काय, SU एकरूप XY आहे. आता इकडे 2 या पद्धतीने रेषा काढल्यात, इकडे या 2 रेषा काढल्यात, म्हणजेच कोणती बाजू एकरूप असणार आहे, ST एकरूप असणार आहे XZ. आणि तिसरी बाजू TY, याला 3 रेषा काढल्या आहेत. याचा अर्थ काय, या दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 3 रेषा इथे आहेत, म्हणजेच आपल्याला सांगता येईल बाजू TU एकरूप बाजू XZ आहे. म्हणून टोटल 6 घटक, 3 कोण आणि 3 बाजू एकरूप आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण SUT एकरूप XYZ, त्रिकोण XYZ हे एकरूप आहेत. मग मित्रांनो, व्याख्या जी ती नेमकी याची काय करता येते, एकरूप त्रिकोणांची व्याख्या काय करता येते ती बघूया. शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार दोन त्रिकोणांचे सर्व संगत घटक म्हणजे बाजू आणि कोण, 3 बाजू आणि 3 कोण एकरूप असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात.
आता टोटल मित्रांनो 6 घटक झाले, परंतु प्रत्येक वेळेस 6 घटक आपल्याला दिले असतील असं नाही, तर काही विशिष्ट 3 घटक ज्यावेळेस आपल्याला दिले जातात त्यावेळेस उरलेले जे 3 घटक आहेत ते एकरूपच येतात. म्हणून फक्त 3 घटक जरी दिलेले असतील तरीसुद्धा कसोट्या वापरून, एकरूपतेच्या कसोट्या वापरून आपल्याला तर 2 त्रिकोण एकरूप आहेत असं सांगता येतं. आता पुढे बघूया बाकोबा कसोटी. आता बाकोबा कसोटीचा अर्थ काय मित्रांनो? बाकोबा कसोटी म्हणजे बाजू कोन बाजू कसोटी. हे लक्षात घ्या, इथे आपल्याला दिलं आहे बाजू कोन बाजू कसोटी. आता बाजू कोन बाजू म्हणजे 2 बाजू आणि त्यांच्यामध्ये असणारा कोन जर एकरूप असतील तर उरलेले घटकसुद्धा एकरूप येतात. ही कसोटी आपल्याला असं सांगते. बघा, जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन, त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे काय? ही एक बाजू आणि ही बाजू घेतली तर यांच्यामध्ये असणारा हा कोन, हा इकडचा कोण येईल का? नाही शक्य होणार, कारण की या 2 बाजू आहेत म्हणजे हा कोन येईल. केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते त्रिकोण परस्परांचे एकरूप असतात असं आपल्याला सांगता येईल. आणि त्यामुळे आपण लिहू शकू त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण LMN. इथे आपल्याला दिलेलं काय बघा मित्रांनो, ही बाजू दिली आहे एकरूप या बाजूशी, म्हणजे बाजू AB एकरूप बाजू LM. नंतर कोण दिला आहे कोण B एकरूप कोण M, म्हणजे बाजू झाली कोण झाला, आणि नंतर बाजू दिली आहे BC एकरूप MN, म्हणजेच काय येणार बाजू. बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. आता मित्रांनो इथे 3च घटक दिलेत, मग उरलेले 3 घटक कोणते? तर हा जो तिसरा घटक आहे A, तर A हा Lशी एकरूपच असणार. त्याचप्रमाणे बाजू जी आहे AC ही LMशी सुद्धा एकरूप असणार आणि कोन C जो आहे हा Nशी सुद्धा एकरूप असणार. ओके, पुढे बघूया. दुसरी कसोटी आहे बा कसोटी, म्हणजे बाजू 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 कसोटी. आता ही काय म्हणते आपल्याला बघा, जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. आता मित्रांनो इथे कोण दिलेले नाही आहेत, फक्त बाजू दिली आहेत. AB बाजू दिली आहे PQशी एकरूप आहे, BC बाजू दिली आहे QRशी, XQशी एकरूप आहे, XRशी एकरूप QRशी एकरूप आहे आणि AC बाजू दिली आहे PRशी एकरूप आहे. फक्त 3 बाजू दिलेल्या आहेत आणि त्या एकरूप दिल्या आहेत, तर उरलेले जे 3 घटक आहेत, कोणते घटक उरलेत? तर 3 बाजू दिल्यात म्हणजे 3 कोण जे आहेत ते एकरूपच असणार आहे. आणि असं असेल त्यावेळेस ते 2 त्रिकोण बाजू 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 म्हणजे बा कसोटीनुसार एकरूप असतात असं आपल्याला सांगता येईल. पुढे बघूया तिसरी कसोटी को कसोटी. आता मित्रांनो इथे सुद्धा कोन बाजू कोन म्हणजे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू. बघा, हे 2 कोन आहेत आणि त्यांच्यामधली बाजू त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, म्हणजे हा कोन जर घेतला आणि हा कोन घेतला तर त्यांनी समाविष्ट केलेली ही बाजू जी आहे ही दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोन आणि त्याची मधली बाजू समाविष्ट असलेली बाजू जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण ABC आणि DEF एकरूप आहेत असे आपण म्हणतो. काय ती कसोटी बघूया. जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणांचे 2 संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. ही झाली कोबाको तिसरी कसोटी. आता मित्रांनो चौथी कसोटी जी ती आपण बघूया कोबा कसोटी. 2 कोन आणि 1 बाजू. आता इथे सुद्धा तेच होते, कोबाको 2 कोन होते, परंतु ते कसे होते तर 2 कोन आणि त्यांच्यामधली बाजू होती. आता इथे कोबा म्हणजे 2 कोन सलग आहेत आणि नंतर 1 बाजू असेल तर मग मित्रांनो त्यावेळेस कोबा कसोटी लागते. आता इथे तुमच्या लक्षात येईल बघा, इथे जर आपण बघितलं त्रिकोण LMN आणि त्रिकोण PQR आहेत, तर इथे सुरुवातीला बघूया कोणते कोण एकरूप आहेत. बघा, हा कोण एकरूप दिला आहे याच्याशी, नंतर कोण M एकरूप दिला आहे कोण Qशी, म्हणजे को झाला आणि ही बाजू जी आहे त्याला लागून असलेली LM जी आहे ती PQशी एकरूप आहेत. म्हणून हे 2 त्रिकोण जे आहेत ते काय बा कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता मित्रांनो शेवटची कसोटी राहिली आहे ती कर्णभुजा कसोटी. ही कसोटी फक्त काटकोन त्रिकोणात लागते, नाही का. एक काटकोन असेल, आता इथे त्रिकोण ABC आणि PQR हे काय आहेत काटकोन त्रिकोण आहेत आणि त्यामध्ये एक भुजा म्हणजे काय बाजू आणि कर्ण एकरूप असेल तर ते 2 त्रिकोणसुद्धा एकरूप असतात. काय सांगते ती कसोटी बघूया. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात, जे की आकृतीत आपल्याला दाखवलेले आहे. ओके मित्रांनो, ही झाली थोडी माहिती. आता महत्त्वाचं म्हणजे काय तर स्वाध्याय आपला आहे तो आपण घेऊया. हा तुम्हाला मित्रांनो वहीत लिहायचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत. आता मित्रांनो आपल्या इथे जोडी दिलेली आपण ते ओळखणार आहोत. आता इथे
आपल्याला आयताची आकृती दिसते, परंतु आयतामध्येच काय मित्रांनो कर्ण काढला आहे एम टी, म्हणजेच काय झाले दोन त्रिकोणामध्ये त्याचं विभाजन झालं आहे. मग ते दोन त्रिकोण कोणते तर आपल्याला सांगता येईल त्रिकोण एम एस टी. बघा नीट लक्षात घ्या, त्रिकोण इकडे काढतो मी, त्रिकोण एम एस टी हा एक त्रिकोण झाला. आणि दुसरा त्रिकोण मित्रांनो जर समजा मी एम एस टी घेतला आहे तर इकडे घेतो टी बी एम. टी बी एम या दोन त्रिकोणाचा विचार केला तर मित्रांनो एम एस बरोबर बी टी दिलेली आहे आपल्याला. सारखे कोण म्हणजे आपल्याला दिलेलं आहे. काटकोण आहे म्हणजेच काय, हे दोन त्रिकोण काटकोण त्रिकोणाचं साइन दिलं आहे. आणि या दोन त्रिकोणांचा कर्ण जो आहे तो सामायिक आहे, म्हणजे एम टी जो आहे तो सामायिक आहे. आता मित्रांनो त्रिकोण एम एस टीमध्ये सुद्धा एस टीची एम टीची लांबी तीच असेल आणि त्रिकोण टी बी एममध्ये सुद्धा त्याची लांबी तीच असेल. म्हणजेच काय कर्णसुद्धा काय आहे एकरूप आपल्याला दिला आहे. म्हणजे हा एक कर्ण आणि या भुजा एकरूप आहेत. म्हणून हा जो हे जे दिलेले त्रिकोण आहेत हे कर्ण भुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. हा कर्ण एकरूप आहे कारण काय दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कर्ण आहे. म्हणजे एक 5 आहे दुसरा 6 येणार असं शक्य होणार नाही. हा जर 5 सेंटीमीटरचा असेल तर दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण तोच आहे, म्हणजे तो 5 सेंटीमीटरचा असेल, म्हणजे कर्ण एकरूप आहेत. बाजू तर एकरूप आपल्याला एक दिलेलीच आहे कारण की सारख्या खुणांनी दाखवलं आहे, म्हणजे बाजू एकरूप आहे. म्हणून याचं उत्तर लिहा तुम्ही, कर्णभुजा कसोटीनुसार त्रिकोण एम एस टी व त्रिकोण टी बी एम एकरूप आहेत. लिहूया एम एस टी एकरूपतेचं साईन काढा आणि नंतर इथे त्रिकोण लिहा. दुसरा त्रिकोण येणार टी बी एम आणि इथे कसोटी लिहिणार मित्रांनो कर्णभुजा कसोटी. लिहिता येईल तुम्हाला कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. हेच याचं उत्तर असणार आहे. ओके, पुढचं गणित लगेच बघूया. आता मित्रांनो दुसरी आकृती बघा. पी आर क्यू आणि टी आर एस यामध्ये मित्रांनो या दोन रेषा तुम्हाला इथे दिसत आहेत. ही एक रेषा आहे, पी टी मी काढतो इकडे वेगळी, आणि क्यू एस ही रेषा आहे. आणि मग या कोणाला आपण काय म्हणतो मित्रांनो, या कोणाला विरुद्ध कोण असे म्हणतात. हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण आहे. आणि विरुद्ध कोण कसे असतात, हे नेहमी एकरूप असतात. त्यामुळे तो दिला नसेल तरी तो विरुद्ध कोण एकरूप आहेत, त्यामुळे तो आपण लक्षात ठेवायचा. आणि नंतर मित्रांनो आकृतीत काय दिलं आहे, पी आरला एकरूप बाजू कोणती, म्हणजे सारख्या कोणाने बाजू दाखवली कोणती, ती टी आर आहे. आणि क्यू आरला एकरूप कोणती आहे तर ती आहे एस आर. म्हणजेच त्रिकोण आपल्याला सांगता येईल, इकडे लिहितो बाजूला, त्रिकोण पी आर क्यू. बघा नीट लक्षात घ्या, पी आर क्यू एकरूपतेच्या साईनमध्ये देणार एकरूपता. आणि दुसरा त्रिकोण येणार टी आर एस. टी आर एस हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कोणती कसोटी आली बघा मित्रांनो, ही बाजू होती, ही बाजू होती आणि त्यांच्यामधला हा कोण होता विरुद्ध कोण, म्हणजे समाविष्ट केलेला कोण, म्हणजे दोन बाजू आणि त्यांच्यामधला कोण, म्हणजेच कसोटी येणार मित्रांनो बा को बा कसोटी. इथे लिहून टाका, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. बा बाजू कोण आणि बाजू बा को बा कसोटीनुसार. ओके, तिसरं गणित लगेच बघूया. तिसरं गणित काय बघा मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत. ते आपण त्यामध्ये एकरूप बाजू कोणत्या दिल्या आहेत ते आपण बघूया आधी. एकरूप बाजू किंवा कोण, हा बघा सारखी कोण आहे, गुणाकाराची फुली आहे, गुणाकाराची फुली म्हणजे एच आणि एफ एकरूप दिला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो कोण सी इकडचं कोण सी म्हणजे एस एच सी डी आणि एफ सी डी हा सुद्धा एकरूप दिला आहे, सारखं साईन आहे, म्हणजे दोन कोण झाले. आता बाजू मित्रांनो आपल्या इथे साईन कुठे दिसत नाही, चिन्ह कुठे दिसत नाही, परंतु डी सी बाजू जी आहे ही दोन्ही त्रिकोणांची बाजू आहे. जर मी त्रिकोण डी एच सी घेतला तर इकडे येणार डी एफ सी. मग आपल्याला लिहिता येईल त्रिकोण डी एस सी आणि डी एफ सी हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत तर कोण कोण आणि बाजू, म्हणजेच काय को बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण कसे आहेत एकरूप आहेत. कोणते दोन त्रिकोण लिहून घ्या, डी सी एच आणि डी सी एफ हे दोन त्रिकोण को बा कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघूया. आकृतीत रेख ए डी एकरूप रेख ई सी आहे. आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए बी सी बा को कसोटीने एकरूप असतील. आता मित्रांनो आपल्याला फक्त एकच माहिती दिली आहे, ए डी आणि बी सी एकरूप आहेत, बाजू ए डी आणि बी सी एकरूप आहेत. मग आपल्याला कसोटी दिली आहे, कोणत्या कसोटीनुसार एकरूप दाखवायचे ते आपल्याला बा को म्हणजे बाजू कोण कोण. आता मित्रांनो इथे जर तुमच्या लक्षात येईल एक कोणतं एकरूप ऑलरेडी आहेच, कारण की ही ए सी रेषा असेल आणि ही ई डी रेषा असेल तर हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण झाला तो एकरूप असेल, म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप असेल.
जरी दिला नसला तरी तो एकरूप आहे, आपल्याला माहिती आहे, गुणधर्म आपण शिकलो आहोत. विरुद्ध कोण एकरूप असतात. मग बा को को म्हणजे बाजू कोण कोण. आता ही बाजू झाली, मग कोणता एक कोण, समजा कोण डी मी घेतला तर कोण ई हा एकरूप देणं आवश्यक आहे. आणि जर कोण डी एकरूप कोण ई दिला तर आपल्याला म्हणता येईल त्रिकोण ए बी डी आणि सी बी ई हे बा को को कसोटीनुसार एकरूप आहेत. लक्षात घ्या, कोणती माहिती देणं आवश्यक आहे तर कोण ए डी बी व कोण सी ई बी हे एकरूप असणं, एकरूप त्याचं साईन काढा, एकरूप असणं आवश्यक आहे. आणि हे एकरूप दिलं तर आपल्याला म्हणता येईल त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण सी ई बी हे बाकोको कसोटीनुसार एकरूप आहेत. आय होप मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. आणि आजचा जो दिवस आहे आपला तो संपलेला आहे. आपण आता उद्या भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, त्यामध्ये आपण चाचणी 1 सोडवणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो जर चॅनलवर नसेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड बाय. टेक केअर.